नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये. तर आज आपण मराठी व्याकरणातील शब्दाच्या जाती हे पाहत आहोत. तर त्यामधील आज आपण 7 नंबरचा प्रकार म्हणजेच उभयान्वयी अव्यय हे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. तर सर्वात प्रथम आपण उभयान्वयी अव्यय याची व्याख्या पाहणार आहोत. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. तर उभयान्वयी अव्ययाचे आपण प्रकार पाहणार आहोत. एक नंबर आहे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि 2 नंबर आहे गौणत्व दर्शक उभयान्वयी अव्यय असे मुख्य 2 प्रकार आहेत. तर सर्वात प्रथम आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय हे पाहणार आहोत. तर त्याची व्याख्या पाहूयात. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र किंवा एकमेकावर अवलंबून नसणारी किंवा सारख्या दर्जाची दोन वाक्य ज्या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जाते त्या उभयान्वयी अव्ययांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. तर सर्वात प्रथम आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचे उपप्रकार हे पाहणार आहोत. तर 1 नंबर आहे समुच्चय बोधक, 2 नंबर आहे विकल्प बोधक, 3 नंबर आहे न्यूनत्व बोधक आणि 4 नंबर आहे परिणाम बोधक. तर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचा पहिला प्रकार आहे समुच्चय बोधक. याची व्याख्या आपण पाहणार आहोत. दोन प्रधान वाक्याचा समुच्चय करणाऱ्या शब्दाला समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. तर यामध्ये व, अन, शिवाय या शब्दांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, राम घरात आला आणि बाबा आले. तर 2 नंबरचा प्रकार आहे विकल्प बोधक. तर याची व्याख्या पाहणार आहोत. जेव्हा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दामुळे दोन किंवा अनेक गोष्टींपैकी एकाची अपेक्षा दर्शविली जाते त्या शब्दाला विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. तर यामध्ये येणारे शब्द आहेत अथवा, वा, की, किंवा या शब्दांचा समावेश होतो. तर याचं उदाहरण पाहूयात. 1 नंबर आहे देह राहो किंवा जाओ पांडुरंगी दृढ भावो. तर 2 नंबरचं उदाहरण आहे तू चहा घेणार की कॉफी घेणार. 3 नंबरचा प्रकार आहे न्यूनत्व बोधक. तर याची व्याख्या पाहूयात. जेव्हा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाद्वारे वाक्यामध्ये काही उणीव, कमी, दोष असल्याचा आशय किंवा भाव व्यक्त होतो त्या शब्दाला न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. तर यामध्ये येणारे शब्द आहेत पण, परंतु, परी, बाकी या शब्दांचा समावेश होतो. तर याचे उदाहरण पाहूयात. 1 नंबर आहे शेतकऱ्यांनी शेत नांगरली पण पाऊस पडला नाही. 2 नंबरचा आहे पुष्कळ मुले उत्तीर्ण झाली परंतु पहिल्या वर्गात कोणीच आले नाही. आणि 3 नंबरचं उदाहरण आहे आईला थोडे बरे नाही, बाकी सर्व ठीक आहे. तर 4 नंबरचा प्रकार आहे परिणाम बोधक. तर याची व्याख्या पाहूयात. दोन वाक्यांना जोडणाऱ्या ज्या शब्दामुळे एका वाक्यात घडलेल्या घटनेचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर झाल्याचा बोध होत असेल तर त्या शब्दांना परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. तर यामध्ये येणारे शब्द आहेत म्हणून, सबब, यास्तव या शब्दांचा समावेश होतो. तर उदाहरणात पाहूया. 1 नंबर आहे मधूने उत्तम भाषण केले म्हणून त्याला बक्षीस मिळाले. आणि 2 नंबरचं उदाहरण आहे सायकल वाटेत नादुरुस्त झाली, सबब मला उशीर झाला. आणि 3 नंबरचं उदाहरण आहे तुम्ही त्याचा अपमान केला म्हणून तो तुमच्याकडे येत नाही. उभयान्वयी अव्ययाचा 2 नंबरचा प्रकार आहे गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्यय. तर याची व्याख्या पाहूयात. उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले दोन वाक्यापैकी एक मुख्य वाक्य व गौण वाक्य असते. म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने पहिले वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते. अशा उभयान्वयी अव्ययांना गौणत्वदर्शक
उभयानवी असे म्हणतात. गौणत्वदर्शक उभयानवी अव्ययाचे उपप्रकार खालीलप्रमाणे: 1 नंबर आहे स्वरूपबोधक, 2 नंबर आहे कारणबोधक, 3 नंबर आहे उद्देशबोधक आणि 4 नंबर आहे संकेतबोधक असे एकूण 4 उपप्रकार. गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्ययाचा पहिला प्रकार आहे बोधक. तर याची व्याख्या पाहूयात. ज्या शब्दाद्वारे दोन वाक्यामधील प्रधान वाक्याचा खुलासा दोन वाक्याद्वारे केला जातो त्या शब्दाला स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. तर यामध्ये येणारे शब्द आहेत म्हणजे, की, म्हणून या शब्दाचा समावेश होतो. उदाहरणार्थ 1 नंबरचं उदाहरण आहे 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 2 नंबरचं उदाहरण आहे तो म्हणाला की मी हारलो. आणि 3 नंबरचं उदाहरण आहे दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला. 2 नंबरचा प्रकार आहे कारणबोधक. तर याची व्याख्या पाहूयात. ज्या शब्दामुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण गौणत्व वाक्यामधून व्यक्त होते अशा शब्दांना कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. तर यामध्ये कारण, का, की या शब्दांचा समावेश होतो. उदाहरणार्थ 1 नंबरचं उदाहरण आहे त्याला बढती मिळाली कारण त्याने चोख कामगिरी बजावली. आणि 2 नंबरचं उदाहरण आहे मला हेच कपडे आवडते का तर ते आपल्या देशात तयार झाले. 3 नंबरचा शब्द प्रकार आहे उद्देशबोधक. तर याची व्याख्या पाहूयात. ज्या शब्दाद्वारे प्रधान वाक्याचा हेतू गौण वाक्यातून व्यक्त होतो त्या शब्दाला उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. तर यामध्ये यास्तव, म्हणून, याकरिता या शब्दांचा समावेश होतो. उदाहरणार्थ 1 नंबरचं उदाहरण आहे नोकरी मिळाली यास्तव मी खूप प्रयत्न केले. आणि 2 नंबरचं उदाहरण आहे प्रकृतीला लवकर आराम मिळावा म्हणून दर्श महाबळेश्वरला गेला. 4 नंबरचा प्रकार आहे संकेतबोधक. तर याची व्याख्या पाहूयात. जेव्हा मुख्य वाक्य जर, तर किंवा जरीतरी या शब्दांनी जोडली असेल तर त्या शब्दाला संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. यामध्ये जर, तर किंवा जरीतरी या शब्दांचा समावेश होतो. तर याचं उदाहरण पाहूयात. 1 नंबरचं उदाहरण आहे जर उद्या शाळेला सुट्टी मिळाली तर मी गावाला जाईन. आणि 2 नंबरचं उदाहरण आहे जर त्याला समजावून सांगितले तरी त्याने ऐकले नाही. आणि 3 नंबरचं उदाहरण आहे तू लवकर घरी आलास म्हणजेच आपण बागेत जाऊ. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.